तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सगळेजणच आता अर्णवला ईश्वरी सोबत तू मैत्री का केलेली आहेस म्हणून ओरडत असतात। तो म्हणत असतो मी काही तिच्यासोबत मैत्री केलेली आहे तर ती ठरवून केलेली नाहीये किंवा तिने माझ्यासोबत ठरवून केलेली नाहीये असं तुम्हाला का वाटतंय। आणि मैत्री ही अगदीच निखळ आणि अगदीच खूप सुंदर असं नातं आहे, मी ती ठरवून नाही केली। तेव्हाच वल्लरी म्हणत असते एक मिनिट, पण तिनं तर ती मैत्री ठरवून केलेली असू शकते ना। तेव्हाच अर्णव म्हणत असतो तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे, तुम्ही असं माझ्यासोबत का आणि कशाबद्दल बोलत आहात। तेव्हाच आता अर्णव म्हणत असतो का नाही, आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट आता मी कोणासोबत जायचं, कोणासोबत यायचं, कोणासोबत मैत्री करायची हे सगळं काही तुम्हीच ठरवणार आहात का। आणि हा अर्णव राजेश शिर्के एवढ्या दिवसाचा बिझनेसमॅन आहे आणि त्याला कोण व्यक्ती कशी आहे ह्या गोष्टी चांगल्याच माहिती आहेत। तेव्हाच वल्लरी म्हणत असते की एवढ्या दिवसामध्ये जे काही भूतकाळातील अनुभव आहे ते तू घेतलेले आहेस ना, आणि भूतकाळातील अनुभव तू घेतल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तू अशा कशा टाळू शकतोस, तू अशा नाही टाळायला पाहिजे असंच इथे आता ती बोलत असते। आणि तिने ह्या सगळ्या गोष्टी ते बोलल्याच्या नंतर आता इकडे आजी म्हणत असतात नाही, मी तुझ्यासाठी लावण्या अगदीच योग्य आहे, ती तुझ्यासाठी मी चॉईस केलेली आहे आणि त्यामुळे तू लावण्यासोबतच लग्न करायचं आहेस आणि त्यासोबत लावण्याशिवाय दुसऱ्या कुठल्याच मुलीचा तू इथे विचार करायचा नाहीयेस असंच आता इथे ती बोलत असते। आणि तिने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता मात्र इकडे अर्णवला काय बोलावं काय नाही ह्या गोष्टी अजिबातच इथे सुचत नसतात। तो आजींचं म्हणणं ऐकत असतो, पण हे सगळं काही आजी आज बोलत आहे त्यामुळे त्याला खूप जास्त धक्का बसलेला असतो। आजी म्हणत असतात मला बाकी काहीच माहिती नाहीये, फक्त आणि फक्त तू इथे लावण्यासोबत लग्न करायचं आहेस आणि हीच गोष्ट इथे मला माहिती आहे असं बोलल्याच्या नंतर मात्र अर्णव स्पष्टपणे सांगत असतो माझ्या लाईफचे निर्णय मी घेणार आहे आणि त्यासोबतच मी आता कोणासोबत लग्न करायचं आणि कोणासोबत नाही ह्या गोष्टी सुद्धा आता इथे तुम्हीच ठरवणार आहात का असं तो इथे आजींना म्हणत असतो। आणि आजींशी ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलल्याच्या नंतर मात्र आजींना सुद्धा खूप मोठा इथे धक्का बसलेला असतो। आता इकडे मात्र जे काही मामा आहे ते म्हणत असतात वा एकच नंबर, आणि तेव्हा सगळेजण त्यांच्याकडे पाहत असतात आणि तेव्हा ते म्हणतात एक नंबर म्हणजे काय, तर पोहे एकच नंबर झालेले आहेत, काय तडका बसलेला आहे पोह्याला असं मी इथे म्हणत आहे। कारण मामाला आता अर्णवच्या पद्धतीने उत्तर देऊन गेलेला आहे ते मात्र इथे त्यांना प्रचंड आवडलेलं असतं, कारण अर्णवने आज कधी नव्हते स्वतःच्या मनातलं सांगितलेलं असतं आणि सोबतच मी लावण्यासोबत लग्न करणार नाही ही सुद्धा गोष्ट सांगितलेली असते। आता इकडे इशूचं सगळं काही आटोपलेलं असतं आणि इशूचं सगळं काही आटोपल्याच्या नंतर ती आता इथे क्लाउड किचनला जाण्यासाठी रेडी होत असते। तेवढ्यातच आज इकडे जी सुप्रिया आहे तिने मात्र तिच्याकरिता छान आवरलेलं असतं आणि त्यासोबतच आज ईश्वरी खूप जास्त खुश असते, कारण आज मात्र क्लाउड किचनचा दुसरा दिवस असतो आणि त्याचबरोबर आज किती ऑर्डर मिळतील, कसा दिवस जाईल ह्यावरच आता इथे ती फोकस करत असते आणि विचारसुद्धा करायला लागलेले असते। तेवढ्यातच आता मला खूप उशीर होतोय असं इथे ती म्हणत असते, ए नमुताई प्लीज माझं एप्रॉन आणून दे ग असं म्हटल्याच्या नंतर नम्रताने तिला तिचं एप्रॉन आणून दिलेलं असतं। आणि त्यासोबतच आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जी काही नम्रता आहे ती नम्रता इथे येते आणि नम्रता आल्याच्या नंतर ती म्हणत असते हे बघ ती जी काही रील आहे ती इथे किती व्हायरल झालेली आहे आणि त्यासोबतच तुला अंदाजा तरी आहे का की ह्या रीलमुळे काय काय झालेलं आहे आणि काय काय नाही, आणि त्यासोबतच किती लाईक कमेंट्स आलेल्या आहेत। तेव्हाच आता इथे सुप्रिया म्हणत असते हो अगदीच बरोबर आहे, हळूहळू होता सगळंच काही व्यवस्थित होईल आणि पोरींनो तुम्ही नका काळजी करू, एकदा का आता हे ऑर्डर मिळाली की मग सगळं काही व्यवस्थित होईल। तेवढ्यातच आता इथे नम्रता म्हणत असते हो पण तिला अगोदर त्यावर लॉग इन तरी करावं लागेल ना, एकदा का लॉग इन केलं की मग सगळं काही व्यवस्थित होईल असाच इथे आता ती इथे विचार करत असते। त्याचबरोबर आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे तिने विचार केल्याच्या नंतर जी काही नम्रता आहे ती म्हणत असते बरं आता तर लॉग इन करून घेते, आणि लॉग इन केल्याबरोबरच लगेचच आता इथे इशूला एक ऑर्डर सुद्धा आलेली असते आणि ही पहिली ऑर्डर असते, कारण जी इथे ती म्हणत असते ही पहिली ऑर्डर कशी असेल, ही तर दुसरी ऑर्डर आहे ना। तेव्हाच ती म्हणत असते की हो ही तर दुसरी ऑर्डर आहे, कारण पहिली ऑर्डर तर आपल्याला अर्णव सरांनी दिली होती असंच आता इथे ती बोलत असते। आणि तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी या पद्धतीने झाल्याच्या नंतर आता मात्र चला आज जर आपल्याला मस्त ऑर्डर मिळाली आहे मी लवकर निघते असं म्हणूनच आता दोघी सध्या इकडे क्लाउड किचनकडे निघालेल्या असतात।
आणि तेव्हाच दोघी सुद्धा क्लाउड किचनकडे गेल्याच्यानंतर सुप्रिया म्हणत असते, या माझ्या 2 लाडक्या गोड गोंडस ज्या नाती आहेत त्या मात्र इथे एकदा का मला सोडून गेल्या, एकदा का त्यांचं लग्न झालं तर मग माझं काय होणार आहे हे तर मला आता इथे सांगता येणार नाही. इकडे मात्र आता जो अर्णव आहे तो इकडे इशूला फोन करत असतो, पण इशू मात्र कामामध्ये व्यस्त असते. तिला आज इथे ऑर्डर आलेली असते आणि त्यासोबतच ती ऑर्डरमध्ये खूप बिझी असते. इशू जो अर्णव आहे त्याचा काही ती सुरुवातीला फोन उचलत नाही. अर्णव एकदा करतो पण फोन न उचलल्यामुळे पुन्हा तो तिला फोन करत असतो आणि पुन्हा फोन करून सुद्धा इथे तो तिचा काही केल्या फोन उचलत नाही आणि तिचा काही केल्या फोन न उचलल्यामुळे आता इथे तो म्हणत असतो कसली बिझी आहे. आणि तेवढ्यातच आता तिचा मेसेज आलेला असतो, सर आज मला पहिली ऑर्डर मिळालेली आहे आणि पहिली ऑर्डर मिळाल्यामुळेच इथे आता मी तुमचा फोन जो आहे तो इथे थोड्या वेळाने उचलेल असंच इथे ती बोलत असते. आणि तिने ह्या सगळ्या गोष्टी मेसेजद्वारे इथे सांगितलेल्या असतात किंवा मी तुम्हाला कॉलबॅक करेन असं सांगितलेलं असतं. आता कॉलबॅक करेन अशी गोष्ट इथे सांगितल्याच्या नंतर जो काही अर्णव आहे तो फक्त आणि फक्त तिने केलेला तो मेसेज पाहतो आणि पाहिल्याच्या नंतर तो थोडासा डिस्टर्ब इथे होत असतो. आता डिस्टर्ब झाल्याच्या नंतर त्याला कळत नसतं की काय चाललेलं आहे, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत हे मात्र त्याला इथे समजत नसतं. आता लगेचच अर्णव जो आहे तो इथे गाडीमध्ये बसलेला असतो. घरच्यांचं बोलणं आणि त्यामुळेच घरच्यांनी दिलेले सगळे काही टोमणे हे त्याला इथे आठवत असतात. काही जरी झालं तरी सुद्धा इथे आपण आता ईश्वरीशी असलेली मैत्री तर तोडू शकत नाही, मोडू शकत नाही असाच इथे तो इथे विचार करत असतो. तेवढ्यातच लावण्या त्याच्या बाजूला येऊन बसते आणि लावण्या त्याच्या बाजूला येऊन बसल्याच्या नंतर ती म्हणत असते, अच्छा म्हणजे इथे आता ईश्वरीने तुला मेसेज केलेला आहे का की ती खूप बिझी आहे आणि त्यासोबतच आता तिला पहिली ऑर्डर सुद्धा मिळालेली आहे त्यामुळे ती खूप बिझी आहे असं म्हणायचं आहे का. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे तो पाहत असतो. ह्या सगळ्या गोष्टी इथे त्याने पाहिल्याच्या नंतर ती म्हणत असते, पण एक गोष्ट मला तुला सांगायची आहे. मी तुझ्यासाठी एवढं सगळं काही केलं पण तुला त्याचा कुठलाच आणि कसलाच फरक नाहीये. मी तुझ्यासाठी काय काय नाही केलं, सगळं काही मी तुझ्यासाठी केलेलं आहे. आणि ते म्हणजेच की इथे मी तुझ्यासाठी साडी वेअर केली, त्यासोबतच मी कधीच किचनमध्ये पाय न ठेवणारी आज इथे मी किचनमध्ये गेले, किचनमध्ये सगळे काही कामं मी फक्त आणि फक्त इथे तुझ्यासाठी केले. हे तुला दिसलं नाहीये का? इथे मी तुझ्यासाठी ट्रेडिशनल सगळं काही करत होते पण ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी इथे तुला दिसल्या नाही का. असंच आता इथे ती बोलत असते आणि तिने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र जो काही अर्णव आहे, अर्णव फक्त आणि फक्त इथे तिच्याकडे पाहतच असतो. अर्णवने इथे आता तिच्याकडे पाहिल्याच्या नंतर मात्र ती एका गोष्टीचा विचार करत असते आणि ते म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे मी हे सगळं काही सहन करणार नाही, काही जरी झालं तरी सुद्धा हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे असाच इथे आता ती इथे विचार करत असते. आणि तिने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार इथे केल्याच्या नंतर जो काही अर्णव आहे तो फक्त आणि फक्त इथे तिच्याकडे पाहतच असतो, कारण आता त्याच्याकडे कुठलाच दुसरा पर्याय सुद्धा शिल्लक राहिलेला नसतो. हे सगळं ह्या पद्धतीने झालेलं असलं तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे तो म्हणत असतो, नाही माझी ती मैत्रीण आहे आणि कोणासोबत राहायचं कोणासोबत नाही राहायचं ह्या गोष्टी तू तर मला सांगू शकत नाही असंच इथे अर्णव आता बोलत असतो. आता इकडे जी काही लावण्य आहे ती म्हणत असते, त्या मुलीमध्ये काय आहे एवढं जे तुला माझ्यामध्ये दिसलं नाही आणि त्यासोबतच तू असा कसा वागू शकतोस, ह्या सुद्धा गोष्टी आता इथे ती बोलत असते. आणि तिने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता मात्र इकडे जो काही अर्णव आहे, अर्णव म्हणत असतो, हे बघ तू खूप जास्त विचित्र पद्धतीने विचार करत आहेस आणि तेवढ्यातच आता तू ह्या माझ्या कुठल्याच भानगडीत पडू नकोस असं सुद्धा आता इथे जो अर्णव आहे अर्णवने इथे स्पष्टपणे सांगितलेलं असतं. अर्णवने ह्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगितल्याच्या नंतर काही जरी झालं तरी सुद्धा इथे हे सगळं काही या पद्धतीने होता कामा नये असाच इथे आता तो विचार सुद्धा करत असतो. तर आता मात्र जेव्हाच जे काही लावण्य आहे, लावण्याला तो इथे कारमधून खाली उतरवण्याचं काम करत असतो आणि त्यासोबतच तिला कारमधून खाली उतरवल्याचं काम केल्याच्या नंतर आता सगळ्यात महत्त्वाची एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट प्रेक्षकांनो इथे झालेली असते. आणि ती इंटरेस्टिंग अशी गोष्ट म्हणजेच की आता जो काही अर्णव आहे, अर्णव
पण इथे अर्णव म्हणत असतो, हे बघ, प्रेम असं मिळून नाही मिळत, मागून नाही मिळत आणि ते व्हावं लागतं. ती काही कुठली बिझनेस डील नाहीये आणि त्यामुळे तू असं माझ्यासोबत ह्या भाषेमध्ये असं बोलू शकत नाही, असं इथे अर्णव हे सगळं काही तिला इथे बोलत असतो. आता लावण्याने ह्या सगळ्या काही गोष्टी ते ऐकल्याच्या नंतर मात्र ती म्हणत असते, अरे पण तुला एक गोष्ट कळत नाही का, माझं खरंच तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे. आणि तेव्हाच तो म्हणत असतो की नाही, पण माझं तुझ्यावर कसलंच आणि कुठलंच प्रेम नाहीये, त्यामुळे तू अजिबातच ह्या अशा भानगडीमध्ये पडू नकोस आणि त्यासोबतच इथे तू माझ्यापासून लांब राहा. हे सगळं काही इथे आता अर्णवने स्पष्टपणे तिला सांगितलेलं असतं. पण अर्णवने जरी इथे तिला सांगितलेलं असलं तरी सुद्धा इथे मात्र जी काही इथे लावण्य आहे, लावण्याला आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे जो काही अर्णव आहे, अर्णव सोबतच इथे लग्न करायचं असतं. काही जरी झालं तरी सुद्धा त्या ईश्वरीला, थर्ड क्लास ईश्वरीला मी चांगलाच धडा इथे शिकवणार, असंच इथे ती बोलत असते. आणि त्याचसोबत ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलत असताना अर्णव मात्र तिला तिथेच सोडून तो निघून सुद्धा गेलेला असतो. तर आता इकडे प्रेक्षकांनो, दुसऱ्या बाजूला इशू मस्त तिची ऑर्डर तयार करत असते आणि इशूने मस्त तिची ऑर्डर तयार करत असताना खूपच छान असं पोह्याचा सुगंध पूर्ण किचनमध्ये घुमलेला असतो. आज तिची ही पहिली ऑर्डर असते आणि पहिली ऑर्डर इथे मिळाल्याच्या नंतर तिने ते खूपच छान पद्धतीने सुद्धा केलेली असते. आता इकडे ऑर्डर घ्यायला आलेले जे काही गृहस्थ आहेत त्यांच्यासोबतच एक फोटो इथे काढण्यात येत असतो आणि तेव्हाच आता इशू म्हणत असते, अगं फोटो वगैरे काय गरज आहे. पण इशू मात्र म्हणत असते, नाही, फोटो तर काढलाच पाहिजे, असं म्हणूनच आता इथे ती दोघांचा सुद्धा फोटो काढत असते. त्यासोबत आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हे सगळं काही कोणामुळे झालेलं आहे, तर हे फक्त आणि फक्त इथे हे सगळं अर्णव सरामुळे झालेलं आहे, असं सुद्धा इथे ती तिला सांगत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तिने तिला सांगितल्याच्या नंतर मात्र जी काही इशू आहे ती बोलत असते, हो, हे सगळं अर्णव सरामुळे झालेलं आहे. आणि तेवढ्यातच आता इशू डोक्याला हात लावते आणि म्हणत असते, अगो, त्या हे सगळ्या गोंधळामध्ये मी विसरलेच, अर्णव सरांचा फोन आला होता, थांब, मला त्यांना फोन करू दे. आणि तेवढ्यातच आता ह्यांना इथे पुन्हा दुसरी ऑर्डर आलेली असते आणि दुसरी ऑर्डर आल्याच्या नंतर ती लगेचच दुसरी ऑर्डर पिक करायला जात असते. आता दुसरी ऑर्डर पिक करायला गेल्याच्या नंतर ती म्हणत असते, ठीक आहे, तू हा फोन उचल आणि मी लगेचच आता दुसरी ऑर्डर बघते, असं म्हणूनच आता ती अर्णवला फोन करत असते. पण अर्णव मात्र इथे तिचा फोन उचलत नाही आणि तेव्हाच इथे जी काही इशू आहे ती स्वतःलाच कोसत असते. ती म्हणत असते, नाही इशू, तू चुकलेली आहेस, अर्णव सरांना तू फोन करायला हवा होतास, तू फोन का नाही केला, जर तू फोन केला असतास तर असं काय काम होतं एवढं, सॉरी मी चुकले, असं म्हणूनच ती सतत आता अर्णवला इथे कॉल करत असते. पण इकडे मात्र आजींनी खूपच जास्त मोठा इथे गोंधळ घातलेला असतो. आणि आजींनी काय गोंधळ घातलेला असतो प्रेक्षकांनो, तर तो म्हणजेच की इथे आता जो काही अर्णव आहे, अर्णवला इथे बोलावून घेतलेलं असतं आणि अर्णवला इथे आता बोलावून घेतल्याच्या नंतर त्यांनी एक गोष्ट इथे केलेली असते, ते म्हणजेच की जे काही त्यांचं अन्न पाणी आहे ते इथे त्यांनी सोडलेलं असतं. आणि अन्न पाणी सोडल्याच्या नंतर जोपर्यंत अर्णव घरी येत नाही तोपर्यंत मी अजिबातच काहीच खाणार नाही, असं इथे त्यांनी केलेलं असतं. आता अर्णव घरी आलेला असतो, पण इथे मात्र सतत ईश्वरीचा कॉल येत असतो आणि त्याला आता तो फोन उचलता येत नसतो. आणि फोन उचलता न आल्यामुळेच हा सगळा काही गोंधळ इथे प्रेक्षकांनो होताना सुद्धा आपल्याला इथे दिसत आहे. आता मात्र इथे सगळ्यात महत्त्वाची आणि एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा आता जी काही आजी आहेत, आजी मात्र इथे त्यांच्या त्याच गोष्टीवरती इथे अडून बसलेल्या असतात आणि ते म्हणजेच की नाही, काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता मी जो काही अर्णव आहे, अर्णवकडून हे वचन घेणारच आहे. इकडे मात्र आता इशू म्हणत असते, इशू, तूच माती खाल्लेली आहेस, तूच इथे अर्णव सरांना फोन करायला हवा होतास आणि त्यांचा फोन आला होता तर तू तो फोन सुद्धा इथे उचलायला हवा होतास, पण तू फोन उचलला नाहीयेस ना, म्हणूनच हे सगळं काही अशा पद्धतीने झालेला आहे, असंच आता इथे ती बोलत असते. आता तिने ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर इकडे मात्र सगळेजणच इथे अर्णवला जी काय आजी आहे त्यांना आग्रह करत असतात की प्लीज थोडंसं तरी खाऊन घे, असं करू नकोस. आणि तेव्हाच आता इथे ती म्हणत असते, नाही, मी अजिबातच काहीच खाणार नाहीये, असं म्हटल्याच्या नंतर असं कसं चालेल गाई, तुला कळायला हवं ना. आणि तेव्हाच तो म्हणत असतो, अगं आजी, काय झालेलं आहे आणि तू काही सांगणार आहेस की नाही. आणि तेव्हाच आता इथे मुद्दा
मुद्दामूनच ती बोलत असते, अरे काय व्हायला हवे, आणखी काय व्हायला हवे, हे सगळं काही तुझ्यामुळे झालेलं आहे. आणि तेव्हाच तो म्हणत असतो, माझ्यामुळे काय झालेलं आहे आणि मी काय केलेलं आहे. तेव्हाच तुला कळायला हवं की आता आजी तुझ्याकरिता एवढं करत आहेत आणि तू सध्या आजीचं ऐकत सुद्धा नाहीयेस. आणि तेव्हाच तो म्हणत असतो, अगं आजी, पण हे काय आहे ते तरी मला एकदा तू सांगणार आहेस की नाही. आणि तेव्हाच त्या म्हणत असतात की हो, मी तुला सांगणार आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तू खाणार का नाहीयेस आणि त्यासोबतच तुझी तब्येत खराब होईल. ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र जी काही इथे आपली ही आहे म्हणजेच की आजी आहे, त्या आजी इथे म्हणत असतात, हो तुझी जर इच्छा आहे ना तर मी इथे खावं म्हणून तर मला एक तू वचन दे. आणि ते म्हणजेच की काय असं विचारल्याच्या नंतर काही जरी झालं तरी सुद्धा इथे तू त्या ईश्वरी सोबत कसलंच बोलायचं नाहीयेस किंवा तिच्यासोबत कसलाच कॉन्टॅक्ट सुद्धा ठेवायचा नाहीये. हे सगळं काही इथे आता आजी त्याला बोलत असतात. आणि आजीचे हे शब्द ऐकल्याच्या नंतर अर्णवला मात्र आता खूप मोठा धक्का बसत असतो. कारण इकडे मात्र जी काही इशू आहे, इशूचा सतत फोन येत असतो आणि सतत फोन आल्याच्या नंतर आता इथे त्याने आतापर्यंत तरी फोन इथे उचललेला नसतो. तर आता मात्र प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि त्याहूनही तो तेवढाच रंजक असा होणार आहे. कारण उद्याच्या भागामध्ये आपण असं पाहत आहोत की आता इशूच्या बाबाने इशूकडे राकेश बद्दल लग्नाचा विषय काढलेला असतो आणि इकडे अर्णवने मात्र मी इशू सोबत बोलणार नाही असं वचन दिलेलं असतं. तर आता इकडे विषय काढल्याच्या नंतर ते म्हणत असतात की आम्ही तुझ्यासाठी राकेशची निवड केलेली आहे आणि राकेश शिवाय तुझ्या आयुष्यामध्ये किंवा तुला सांभाळणारं समजून घेणारं कुणीच नसेल असे ते बोलतात. आणि तेव्हाच इशू म्हणत असते, अच्छा म्हणजे तुम्ही ठरवलेला हा जो काही निर्णय आहे हा निर्णय मला अगदीच मान्य आहे. असंच इथे आता ती बोलत असते. त्यामुळे आता इथे ईश्वरीने फायनली राकेश सोबत लग्न करण्याचा निर्णय किंवा हो म्हणून होकार दिलेला असतो. तर इकडे जो अर्णव आहे, अर्णवने सुद्धा आजीला वचन दिलेलं असतं. प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं, अर्णव आणि त्यासोबतच ईश्वरी कशा पद्धतीने एकत्र येतील आणि ह्यांचं प्रेम फुलेल, पाहूयात पुढील काही भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.